खरं मीरा रोडमध्ये हा मोर्चा आता मनसेचा निघालेला आहे। मोठ्या संख्येने मराठी नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघालेला आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। ज्या मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळत तिथे मोर्चा काढलेला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। एक प्रकारे मराठी माणसाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनसेकडून करण्यात आलेला आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्यानंतर हा पहिला मोर्चा आहे मीरा रोड मधला जो मराठी अस्मितेसाठी काढण्यात आलेला आहे। मराठीच्या मुद्द्यावर मनसैनिक हे आग्रही आहेत। मराठी एकीकरण समिती त्याचबरोबर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले। मराठी अस्मिता भाषा या मुद्द्यावरून काढण्यात आलेला हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये मराठीच आणि मुंबईमध्येही मराठीच हा मुद्दा मनसे ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समिती यांनी लावून धरलेला आहे। अभिजित पानसे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आता पुढे निघालाय। हा मोर्चा निघू नये यासाठी मराठी एकीकरण समितीचे प्रमुख त्यानंतर अविनाश जाधव असोत किंवा राजू पाटील यांना देखील नोटिसा बजावण्यात आला आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। त्यानंतर अभिजित पानसेंनी आता या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे। मनसे किंवा मराठी एकीकरण समिती मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलंय आणि मीरा रोड स्थानकाच्या दिशेनं आता हा मोर्चा निघालेला आहे। अमराठी व्यापाऱ्याकडून मुजोरीची भाषा जी आहे ती केली जाते आणि मराठी बोलणार नाही अशा पद्धतीने बोलल्यानंतर मनसैनिकांनी त्या व्यापाऱ्याला चोप दिलेला होता। 1 जुलैचा हा प्रकार। त्याच्यानंतर 3 जुलैला व्यापाऱ्यांनी याच मार्गावरून मोर्चा जो आहे तो काढलेला होता। 5 दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा व्यापाऱ्यांनी घेतलेला होता। जो आहे तो मीरा रोड स्थानकापर्यंत येणार आहे आणि त्या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त बॅरिकेडिंग लावण्यात आलेले आहेत। हा मोर्चा इथपर्यंत पोहोचू नये याच्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण पाहत आहे। रहदारीचा हा पूर्णपणे रस्ता आहे। मीरा रोड स्थानक आपण समोर पाहत आहे। पार्किंगची व्यवस्था डावीकडे या ठिकाणी आहे आणि याच मार्गावरून आम्हाला मोर्चा काढायचा आहे या भूमिकेवर मनसे ठाम असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग या ठिकाणी लावण्यात आलाय। हळूहळू मोर्चा जो आहे तो मीरा रोड स्थानकापर्यंत येतोय। तर हा मोर्चा आता मीरा रोड स्थानकापर्यंत पोहोचलेला आहे। हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र मीरा रोड स्थानकामध्ये जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। मनसेचा हा